यात हिवाळी अधिवेशनासाठी नवनियुक्त मंत्री आणि आमदारांचा मुक्काम सध्या नागपुरात आहे। अधिवेशनामध्ये व्यस्त असलेल्या याच मंत्र्यांचा आणि आमदारांचा नागपुरात दिवस कसा सुरू होतो, सकाळी व्यायामापासून ते नाश्त्यापर्यंत मंत्री आणि आमदार नेमकं काय काय करतात, याच विषयी मंत्री उदय सामंत यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी पाहूयात। ब्रेकफास्ट विथ मिनिस्टर या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत। खरं तर मंत्र्यांचा दिवस कसा सुरू होतो, मंत्री कशा पद्धतीने दिवसभर काम करतात याच्यावरती उत्सुकता असते। आपल्यासोबत सतत उद्योगी असणारे मंत्री उदय सामंत आहेत। उदयजी, ब्रेकफास्ट विथ मिनिस्टरमध्ये तुमचं स्वागत। खरं तर मी खूप सकाळी आलो होतो, पण खूप उशीर झाला तुम्हाला नाश्त्याला बसायला। सकाळी उठून सुद्धा नाश्ता कसा काय दिनक्रम असतो तुमचा आणि किती गडबड असते सकाळच्या वेळेस? मला असं वाटतं की आपणच बघितलं की सकाळी उठल्यापासून माझाच असा नाही, प्रत्येक मंत्र्याचा दिनक्रम काय असतो। आज तर नागपूरचं अधिवेशन असल्यामुळे नागपूरमध्ये देखील विविध जिल्ह्यातली लोक भेटायला येतात, त्यांची कामं घेऊन येतात। ती कामं करण्यासाठी त्यांचा फार मोठा आग्रह असतो आणि म्हणून मला असं वाटतं की जरी लवकर उठलो तरी ब्रेकफास्ट हा उशिराच होतो। आणि माझी स्वतःची एक सवय आहे की आलेल्या प्रत्येक माणसाला ब्रेकफास्ट मिळाला पाहिजे, चहा मिळाला पाहिजे आणि त्याच्यानंतर माझा ब्रेकफास्ट झाला तरी चालतो। त्याच्यामुळे माझं रुटीन हे सकाळपासून असं सुरू होतं। काय डोक्यात उदय सामंत यांचा अजेंडा आहे? विकासाचा अजेंडा असेल किंवा महाराष्ट्राच्या प्रगतीचा अजेंडा असेल? तर एकतर मी राज्यमंत्री पण होतो, अनेक महामंडळांवर मी काम केलं। आज मी कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतोय, खाते वाटप देखील लवकर होईल। पण या सगळ्या गोष्टीमध्ये जे काही खातं मिळेल त्याचं सोनं करण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे, जनतेची सेवा करण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे। कार्यावरची कसरत आहे, नाराजांना समजवणं, ज्यांना पद मिळाले त्यांना अपेक्षित न मिळाले पुन्हा नाराजी, या सगळ्या गोष्टींची कसरत कशी करावी लागते तुम्हाला? आमची पण जबाबदारी आहे ना की ज्यावेळी आमचा एखादा सहकारी नाराज होतो तरी त्याची नाराजी दूर करणं, आपल्या नेत्याच्या अडीअडचणी काय आहेत ते सांगणं, नेत्याला हा निर्णय का घ्यावा लागला असेल नाईलाजानं, या गोष्टी सांगणं, ही शेवटी आमची सगळ्यांची जबाबदारी आहे, फक्त एकनाथ शिंदे साहेबांची जबाबदारी नाही। आणि मी कधीच विचार केला नाही की मला कुठचं खातं मिळेल, मी कुठच्या खात्याचा मंत्री राहील। तळ कोकणात 1, रत्नागिरीमध्ये 2 आणि रायगड जिल्ह्यात 2 असे एकूण 5 मंत्री आहेत कोकणामध्ये। निलेशजी आता आमच्यासोबत काम करतायत, नितेशजी आता मंत्री झालेले आहेत, राणेसाहेब खासदार म्हणून काम करतायत, माझे मोठे बंधू आज आमदार म्हणून काम करतात। मला असं वाटतं की पक्ष जरी आमचे वेगवेगळे असले तरी ध्येय एकच आहे, महाराष्ट्राच्या विकासाचं, कोकणच्या विकासाचं। त्याच्यामुळं मंत्रीपद चालवताना कुठं कॉन्ट्रोव्हर्शियल स्टेटमेंट होतील किंवा कॉन्ट्रोव्हर्सी होईल असं मला अजिबात वाटत नाही। आम्ही सगळ्यांनी समन्वयानं पुढे नेण्याचं काम जनतेला हे ठरवलेलं आहे, समन्वयानं विकास करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कुठं अडचणीला वाटत। मित्रपक्षातर्फे काहीतरी चुकीचं काम केलं जातं, जसं काल काँग्रेसवर हल्ला झाला। एक मित्रपक्ष म्हणून किंवा महायुतीचा एक भाग म्हणून हे अडचणीचं ठरतं, डिझास्टर किंवा डॅमेज कंट्रोल करावं लागतं तुम्हाला? म्हणजे ती प्रत्येकाची जबाबदारी आहे ना। कारण काल जो प्रकार घडला काल जो प्रकार घडला त्या प्रकारामध्ये नक्की कोण इन्व्हॉल्ड आहे हे पहिले तपासावं लागेल। जरी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चानं हे सगळं केलं असेल तर मला असं वाटतं की त्यांचा पक्ष सक्षम आहे। तुमच्या अडचणी वाटतात का? तुमच्या मित्रपक्ष जवळचे तुम्ही नेते आहात, अशा वेळी एका पक्षाने केलेल्या चुकीमुळे किंवा एखाद्या घटनेमुळे तुमच्यावरती त्याची खापर फुटतात? मी जर चुकीचं वागलो तर मुख्यमंत्र्यांना कोणतरी विचारणारच ना की उदय सामंत असं का वागतो, तुमच्या महायुतीचं आहे। तसं या गोष्टीचं क्लेरिफिकेशन लोक मागतात ना की हा प्रसंग का घडलाय। उद्धव ठाकरेंची आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घेणं, त्याच्यानंतर त्याचे फोटो व्हायरल होणं, ते सगळे गप्पा मारतानाचे फोटो, कुठेतरी तुम्हाला एक मेसेज द्यायचा प्रयत्न केला गेला तर? नाही, मला नाही असं वाटतं। शिवसेना, मला असं वाटतं की ही जी भेट होती ना, ही भेट कशासाठी होती हीच कोणाला कळली। कारण देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये त्यांचं वाक्य होतं, तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील। म्हणजे थोडक्यात तुला मी संपवणार आहे, तुम्हाला मी संपवणार आहे। ज्या पद्धतीनं खालच्या स्तरावर येऊन त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांवर आणि देवेंद्रजींवर अटॅक केलेला होता, त्याचा उल्लेख काल शिंदे साहेबांनी पण केला की मला विरोधी बेल्ट बोलायची सवय नाही। एवढं केल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्र्यांचं स्वागत करायचंय किंवा त्यांचं अभिनंदन करायचंय तर हे बोलायला नाही पाहिजे होतं ना। लोकशाहीमध्ये शरद पवार साहेब नाही बोलले। माझं म्हणणं की ज्यावेळी अलायन्समध्ये आपण काम करतो त्यावेळी एखाद्या 50-60 वर्षाच्या कारकीर्द असलेल्या नेत्याकडनं काही शिकलं पाहिजे।
कदाचित पवार साहेबांनी देखील बोलू शकले असते, एवढं मोठं नेतृत्व, पण नाही बोलले. आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये ते का भेटले याच्यापेक्षा ते काय बोलले जनतेसमोर हे महत्वाचं आहे. आणि कदाचित ते बोललो ते अनावधानानं बोललो असं सांगायला गेले असते. जयंत पाटलांसाठी मंत्रिपद रिक्त ठेवलंय तुम्ही, खरं आहे का? एक जागा आहे ती जयंत पाटील यांच्या रूपाने भरली जाईल. त्याच्यावर मी स्वतः सांगितलं होतं. ते रिक्त कशासाठी ठेवलंय मला माहित नाही, पण जयंत पाटील साहेबांसारखा अनुभवी माणूस जर महायुतीमध्ये आला तर त्याचा फायदा होईल ना, महाराष्ट्राला होईल, आम्हाला होईल. धन्यवाद. आपण इथेच थांबूया कारण तुम्हाला पुढच्या दिवसभराचा क्रम आहे. तर हे होते महाराष्ट्र राज्याचे मंत्री उदय सामंत. त्यांचा दिनक्रम कसा असतो आणि एक वेगवेगळ्या विषयांवरती आपण त्यांच्याशी नाश्ता करताना, ब्रेकफास्ट करताना गप्पा मारल्या. कॅमेरापर्सन विकास खवलेसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, नागपूर.